देवा, आम्हाला आपल्याशी बोलायचे आहे। देवेंद्र, आपण सुरुवात करता का? देवा, क्षमा असावी, पण माझ्या काही शंका आहे। युद्ध आहे तेव्हा आधी शंकेचे निरसन करूया, नंतर अवधी नाही मिळणार। देवा, श्री ब्रह्मदेवानी मणिमल्लांना जे वरदान दिले आहे ते आपल्याला विसरता येणार नाही। शिवाय मणिमल्लांनी अघोरी शक्तीला वश केले आहे, ज्यामुळे ते प्रबल झाले आहे। शुभाचे प्राबल्य असते, पण अशुभालाही बल असते। आपण सर्व देव जर युद्धात उतरणार आहोत तर याचा विचार आपण करायला हवा। कोणाला अजून काही सांगायचे आहे? देवा, देवेंद्र जे म्हणत आहेत त्याला आधार आहे। मणिमल्लाची ती दैत्य सेना आम्ही स्वतः पाहून आलो आहोत आणि त्याचे स्वरूप खरोखरीच अत्यंत विकराळ आणि भयंकर आहे। देवा, मला आपल्या शक्तीविषयी शंका नाही, परंतु देवसेना खरोखरीच भयभीत आहे हे नक्की। देवा, आपण मला आपल्या मस्तकावर धारण केले आहे म्हणून मला चिंता नाही, कारण अनेक युद्धांच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षी आहे। मी आपल्या सामर्थ्याविषयी निशंक आहे। देवा, क्षमा असावी, पण देवसेना साशंक आहे। देवा, सगळे निश्चिंत होतील असे काहीतरी आपण करावे असे मला वाटते।